सध्या रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केलेली आहे. परंतु हवामानात होणारा बदल, तापमानातील चढउतार, ढगाळ हवामान या सर्व परिस्थितीचा या पिकावर काय परिणाम होतो हे आपण समजून घेऊ. ज्यावेळेस असा परिणाम होतो त्यावेळेस कांद्याच्या ज्या पाती आहेत त्या कांद्याच्या पाती त्यांची टोकं करपल्यासारखी दिसतात आणि मग बऱ्याच वेळा हा जो करपा रोग आहे हा वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळं आपल्याला वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्लीच्या कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय यांनी प्रसारित केलेल्या खास रब्बी हंगामाच्या जे वाहन आहेत त्यापैकी भीमाशक्ती हा वाहन आहे, हा आपण जरूर केला पाहिजे. कारण हा रोगप्रतिकारक आहे, उत्पादन जास्त देणार आहे, काढणीनंतर तो साठवणुकीमध्ये चांगला साठवला जाऊ शकतो, वजनाला चांगला भरतो, आकर्षक रंग आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण या प्लॉटवर बघत आहोत की भीमाशक्ती हा कांद्याचा वाहन आपण या ठिकाणी केलेला आहे. रोपांची लागवड केल्यानंतर अशा हवामानामध्ये आपल्याला खबरदारी घेतली पाहिजे आणि म्हणून जर आपल्याला काही ठिकाणी टोकं ही करपल्यासारखी दिसत असतील तर खात्री करावी की हा करपा आहे का. यानंतर बऱ्याच वेळा कांद्याच्या माना ह्या वाकड्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं वाकड्या झालेल्या कांद्याच्या माना जर आपल्याला दिसत असतील तर बऱ्याच वेळा हा अँथ्रॅक्नस असू शकतो का तर ते बघणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर काही ठिकाणी दिसणारा हा रोग हा पूर्णपणे वाढतो आणि मग नियंत्रणाच्या बाहेर जातो आणि म्हणून याला सुरुवातीला आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. आज तरी आपण या दोन गोष्टी जाणीवपूर्वक बघितल्या पाहिजेत. एक म्हणजे करपा, अँथ्रॅक्नोज आणि दोन कांद्याच्या पातीच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की थ्रिप्स म्हणजे फुलकिडे आहेत का. सकाळी संध्याकाळी आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला या निरीक्षणामध्ये आपल्याला असं दिसेल या ठिकाणी अशा पद्धतीचे हा थ्रिप्स आपल्याला दिसतो आणि मग त्यांनी त्यातला रस शोषून घेतल्यानंतर आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणी काहीतरी स्पॉट अशा पद्धतीचे दिसतात. तर यासाठी आपल्याला इमिडाक्लोप्रिड सुरुवातीला 10 लिटर पाण्यामध्ये 3 मिली आणि स्टिकर, कारण कांद्याच्या पातीवरून हे औषध खाली निघून जाऊ शकतं म्हणून आपण या प्रमाणात आणि सुरुवातीला कार्बेंडेन्झिम 1 लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम एवढ्या माफक पद्धतीने जर आपण फवारण्या केल्या तर सुरुवातीला येणारा हा रोग जी गोष्ट आहे ती खत व्यवस्थापन. कांदा पिकाला जमिनीच्या प्रकारानुसार आपण खते व्यवस्थापन करत असतो. यासाठी कृषी विज्ञान केंद्राने कृषक हे ॲप तयार केलेले. या माध्यमातून आपण माती परीक्षणाचा रिपोर्ट त्याच्यामध्ये भरल्यानंतर आपल्याला योग्य त्या खतमात्रा 11 प्रकारांसह पाहायला मिळतात. यामध्ये मी सुरुवातीला असं सांगेन की ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस मूलभूत मात्रा बेसल डोस हा आपण दिला पाहिजे, ज्याच्यामध्ये गंधकाचा समावेश असलाच पाहिजे आणि गंधक जर कमतरता असेल तर साधारणपणे एकरी 10 किलो 12 किलो ते 15 किलो या प्रमाणात वापरावा. तो बेंटोनाइट प्रकारातला असेल तर अतिउत्तम. बेसल डोस देत असताना डायअमोनियम फॉस्फेट म्हणजे DAP किंवा 10-26-26 किंवा 14-35-14 गरजेनुसार 1 ते 1.5 बॅग. त्याच्यामध्ये सेकंडरी एलिमेंट दुय्यम अन्नद्रव्य गंधक आहे आणि त्याच सोबतीला मायक्रोन्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये लोह, जस्त, मॅंगॅनीज यांचा समावेश असला पाहिजे. आणि मग या पद्धतीनं सुरुवातीचा डोस दिल्यानंतर साधारणतः 1 महिन्यानंतर आपण गरज असेल तरच आपण अमोनियम सल्फेटचा डोस द्यावा. साधारणतः 15 ते 20 किलो एवढ्या प्रमाणात एकरी अमोनियम सल्फेट द्या. त्याच्यानंतर आपण जी फवारणी करणार आहोत ज्याच्यामध्ये 19-19-19 1 किलो किंवा 12-61-0 1 किलो 100 लिटर पाण्यामध्ये आणि सोबत मायक्रो प्लस ज्याच्यामध्ये ग्रेड नंबर 2 हे आहे. सगळे मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये आहेत. 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली असे जर आपण आलटून पालटून 2 फवारण्या घेतल्या तर आपण इथे जे हे पीक बघताय अशा पद्धतीचं पीक आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यामुळं आपला कांदा खाली जमिनीमध्ये चांगला पोचला जाईल आणि एकरी जे उत्पादन आपल्याला आहे ते एकरी उत्पादन 22 ते 25 टन
म्हणजे 400 450 ते 500 बॅग आपल्याला काढता येऊ शकतं. धन्यवाद.